कोण ठरवलं ट्रॉफीचा? तुमचा आलाय 2 मिनिट 47 सेकंद 77 मायक्रो सेकंद. 8 नाव तर चालतील. एपीएस सारखं कॅमेरा खाली धरून पळतोय तू. बिना मेकअपच्या जाऊ दे. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅलेंजचा पहिला दिवस. आज होणार आहे सिलेक्शन. कोणत्या 5 जणांचं आज सिलेक्शन होणार आहे. तरी आज पूर्ण महाराष्ट्रामधनं आपल्याकडे मुलं आलेले आहेत चॅलेंजसाठी. तर ह्याच्यामधनं 5 जण सिलेक्ट होणार आहे. पण ह्याच्या अगोदर आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेऊया, कोण कुठून कसं आलं याच्यासाठी. तर आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊया आणि आपला चॅलेंज कसा असणार आहे, टास्क कसा असणार आहे, सिलेक्शन कसं असणार आहे याच्याबद्दल मी सगळी माहिती सांगणार आहे. त्यांना पण अजून काय माहिती नाहीये, मी अजून काय सांगितलेलं नाहीये. पण बघूया, त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांना टास्कची माहिती सांगू. माझं नाव मयूर वंजारे, मी अहमदनगर नेवासा इथून आलोय. माझं नाव पांडुरंग दत्तू गडदे, मी बीड अंबोजोगाईमधून. वारम आपलं देणार मी. माझं नाव पवन महाजन, मी वाशिम जिल्ह्यामधून आलोय. माझं नाव साहिल पाटील, मी ठाणे जिल्ह्यातून आलो. माझं नाव ओमकार मेत्रे, मी शिर्डीतून आलोय. माझं नाव योगेश भुतनर, मी हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं नाव गावडे सागर, मी सोलापूर मधून आलोय. माझं नाव रोशन चव्हाण, मी नाशिक जिल्ह्यातून आलोय. माझं नाव कार्तिक थाटे, मी बुलढाणा जिल्ह्यातून आलोय. माझं नाव सुशांत थोरात, मी सांगलीवरून आलोय. माझं नाव ओंकार निकम, फुरसिंग मधून आलो. जय श्रीराम. माझं नाव समर्थ साधू मगर, मी मरकळ गावातून आलोय, तालुका खेड, राजगुरुनगर, जिल्हा पुणे. माझं नाव प्रमोद बनकर, अहमदनगर जिल्ह्यातून. माझे नाव अजय मडावी, मी गोंदिया जिल्ह्यातून आलो. माझं नाव करण मुसे, मी सोलापूरवरून आलोय. माझं नाव निंबाळकर ऋतुराज, मी पंढरपूर मधून आहे. माझं नाव प्रीती माने, अक्कलकोट तालुका. माझं नाव सानिका कापसे, माडा तालुका. माझं नाव गागरे सायली, अहिल्यानगर. तर मित्रांनो, सगळ्यांची ओळख तर झालेलीच आहे. पण आता टास्क कसला असणार आहे आणि 5 जणांची कशी निवड होणार आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो. आपलं पण 1600 मीटर घेणार होतो आपण, ज्याचा 5 मिनिट 50 सेकंदाच्या आतमध्ये जे विद्यार्थी येतील त्यांना आपण सिलेक्ट करून त्यांचा एक वेगळा टास्क घेणार होतो. आता टास्क काय असणार आहे, पण आता आपण 1600 घेणार नाही, डायरेक्ट टास्क घेणार आहे. ते दाखव बरं. पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे हे टास्क कसे असणार आहे, ह्या 5 इव्हेंटचा मिळून तुमचा एक कंबाईंड टाइम असणार. मी एक टाइम लावणार तुमचा, ज्या विद्यार्थ्याचा टाइम सगळ्यात कमी येईल तो सिलेक्ट झाला. असे 5 विद्यार्थ्यांची मी निवड करणार. पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय असणार आहे, 20 टायर फ्लिप. मी तर तुम्हाला डेमो पण दाखवल. 20 टायर फ्लिप असणार, त्याच्यानंतर 20 क्रंचेस, ते पण मी तुम्हाला डेमो दाखवतो. त्यानंतर 20 स्क्वॉट्स असणार आहे. स्क्वॉट्स पूर्ण खाली जायचंय, समजलं. 20 स्क्वॉट्स असणार. त्याच्यानंतर असं 100, ते लास्टला आहे. त्याच्यानंतर असा 20 जोर येतात ना सगळ्यांना. आणि शेवटला काय असणार आहे, 100 मीटर जाणे 100 मीटर येणे. पण ह्याच्यासोबत तुम्हाला वजन घेऊन जायचंय. तुमच्याकडे असणार 15 kg डंबेल्स, थाळ्याच. तुम्हाला तिथून 100 मीटर जायचं, 100 मीटर यायचं. यांचा कंबाईन एक टाइम असणार. पण ज्या विद्यार्थ्याने डिप्स चुकीचा मारला किंवा शॉर्ट मारला, स्कॉटनीस असं केलं, तर तो काउंट होणार नाही. त्याला परत मारायला लावणार. त्यामुळे मारतानीच ना प्रॉपर मारायचं, समजलं. तरी मी तुम्हाला एकदा डेमो दाखवतो. मी टायर वगैरे, टायरचा, क्रंचेसचा, जोरचा, मी सगळ्याचा एक डेमो दाखवतो आणि त्यानुसार तुम्हाला करायचं. ओके. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला जोर मारायचे 20. आता जोर कसे मारा प्रत्येकाला माहिती, तर सुद्धा तुम्हाला डेमो दाखवतो. 1 2 3. ओके. हे 20 मारायच्यात. काउंट करायला प्रत्येकाला एक मुलगा असणार. प्रत्येक वेळी 2 मुलं सोडणार आहे, समजलं. आणि टायर फ्लिप असणार आहे. 1 2. इकडनं तिकडे टाकलं की लगेच तिकडनं. मग कसे पण एकदम फास्ट करा. कसं करा, तुम्हाला बेस्ट टायमिंग द्यायचा आहे, समजलं का. हे झाला. आता ह्याच्यामध्ये फरक वाटतोय तुम्हाला, समजलं. हा जड वाटतोय, हा हलका वाटतोय. पण ज्याला हा टायर येणार त्याला मी शेवटला वेट घेऊन पळवणार आहे, तर त्याला मी कमी वेट देणार, समजलं का. कारण की आपल्याकडे 2च टायर आहे. ज्याला हा टायर देणार त्याला त्याच्यापेक्षा निम्म वजन कमी असणार शेवटला, समजलं. आणि क्रंचेस मारायच्यात 20 क्रंचेस मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4. पूर्ण वर यायचंय, असं मारायचं नाही. 1 2 3 असं नाही, वर यायचंय पूर्ण असं, समजलं का. शोल्डर लेवल अंतर घेऊन पूर्ण खाली जायचं असं. 1 2 3. पूर्ण एवढं खाली जायचं नाही, एवढं
काय जण असे मरतील पण तू असं ना हे एवढं तरी खाली गेलं पाहिजे हे गुडघ्याच्या लेवलला समजला. हा समज शेवटला आता मी एकाला ऍडव्हान्टेज देणार आहे ज्याचा इथं ह्याला तो टायर येणार आपण 20 kg घेऊन पळवणार आहे पण ज्याला तो टायर येणार तो 10 kg घेऊनच पळणार. समजलं तुम्हाला? ओके. कोणाला काय विचारायचंय तो घेऊ शकता नाही तर आपण काय करू याच्यामध्ये टॉस उडू ज्याला हा टायर येईल त्याला तो टायर येईल. समजलं? तर नको म्हणाला की ह्याच्यात पार्सलिटी झाली सरांनी त्याला हेच दिलं हे दिलं त्याच्या आपण एक टॉस उडूया ज्याला तो टायर येईल हे टायर येईल. समजलं तुम्हाला? याच्यामध्ये कोणाला काय अजून विचारायचंय? मुली तुम्हाला ही सेम टास्क असणार आहे याच्यामध्ये एकच विनर ठरणार आहे. समजलं का? टास्क तुम्हाला सेमच असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण हेच करावं लागणार आहे. काय विचारायचंय? तू जिंकला तर नाही जिंकला तर अजून एक खाली बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अजून कोण आहे काही इंटरेस्टेड यायला? तुम्ही फक्त बघूनच आनंद घ्या आता असंच करा तुम्ही फक्त. आता चला आले का सगळे? ए बाबा चल आता काय शक्तिमानचे कपडे घालून येतो काय करा ना मला. मुली खाली बसून घ्या. कोणाला वाटत असं आज वर्कआउट कमी झालं तर आपण लगेच 400 रॅपिटेशन लावू. ठीक आहे मग वाटतंय का कोणाला? तर अजून 3 विद्यार्थी आले त्यांचं आपण इंट्रोडक्शन घेऊया. सांगा सर. मी आपला डिफेन्स अकॅडमी मधून आलो आहे पिंपरी चिंचवड इथून. नाव रामेश्वर गणपत सोनवणे आणि मी आलेलो आहे द डिफेन्स अकॅडमी पिंपरी चिंचवड मधून. ओके यांच्याकडे सर मी पण द डिफेन्स अकॅडमी म्हणून आलेलो आहे कासरवाडी. माझं नाव मयूर पंकज थोरवे. ओके अजून कोण आलंय? तुम्ही नाव सांगितलंय? राहुलच नाव दे इकडे की. राहुल गायकवाड. मी इथूनच आलोय ठेवर मधून. आता कसला हसलाय तो खाऊन हे जे राहुल गायकवाड. माझं नाव प्रीती माने अक्कलकोट तालुका. माझं नाव सानिका कापसे माढा तालुका. माझं नाव गागरे सायली अहिल्यानगर. तर मित्रांनो सगळ्यांची ओळख तर झालेलीच आहे पण आता टास्क कसला असणार आहे आणि 5 जणांची कशी निवड होणार आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो. इकडे लक्षात करत चालू तो घेऊ शकता नाही तर आपण काय करू याच्यामध्ये टॉस उडू ज्याला हा टायर येईल त्याला तो टायर येईल. समजलं? तर नको म्हणाला की ह्याच्यात पार्सलिटी झाली सरांनी त्याला हेच दिलं हे दिलं त्याच्या आपण एक टॉस उडूया ज्याला तो टायर येईल हे टायर येईल. समजलं तुम्हाला? याच्यामध्ये कोणाला काय अजून विचारायचंय? मुली तुम्हाला ही सेम टास्क असणार आहे याच्यामध्ये एकच विनर ठरणार आहे. समजलं का? टास्क तुम्हाला सेमच असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण हेच करावं लागणार आहे. काय विचारायचंय? हा काय कोणाला काय अडचण? ते 2 नग कुठे मागायचे? ठीक आहे चालेल. तर मित्रांनो आपण सुरुवात करूया पर्यंत वॉर्मअप करा. ओके बस रे. तू जिंकला तर नाही जिंकला तर इव्हेंटला सुरुवात करू आणि ही ट्रॉफी शेवटच्या 15 दिवसापर्यंत कोण टिकतंय पण त्याच्यामध्ये जे टास्क आहे त्याच्यामध्ये पॉइंट पण आहे. जो विद्यार्थी जो समजा सोमवारी आपला वर्कआउट आहे 400 मीटरचा त्या 6 रॅपिटेशन असणार त्या 6 पैकी त्यांनी किंवा 4च मारल्या 3च मारल्या 2 मारल्या नाही त्यामध्ये त्याचे पॉइंट पण कमी होणार. जे पॉइंट शेवटपर्यंत जास्त राहतील समजलं का त्याला ही ट्रॉफी मिळणार 5,000 रुपयाचं रोख बक्षीस. तर कोण ठरल या ट्रॉफीचा मानकरी ते आपण शेवटपर्यंत बघूया. तसं आपण व्हिडिओ पण टाकणार आहे इंस्टाग्रामला रील पण टाकणार आहे त्याचा सपोर्ट करा आणि आपण चालू करा आपल्या टास्कला. पाहिजे नाही सर नाही का फक्त तुम्ही नाही का जोर झाल्यावर अरे म्हणून असं सांगत मी लाईन नुसार पुन्हा थांबवतो ना हे थांबून घ्या असे
थांबून घ्या लाईन नुसार. पहिल्या दोन विद्यार्थ्यांचे नाव आहे मयूर वंजारे आणि समर्थ मगर. यांच्यामध्ये पण आता कॉम्पिटिशन होईल. बाकीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला काय वॉर्मअप करत असेल काय असेल डोक्या उड्या काय असेल ते तिकडे करून घ्या. तोपर्यंत आपण हे चालू करा. चालू करतो तुम्हाला यांचं काय बघायचं तरी सुद्धा बघू शकता. फक्त जरा झोनच्या बाहेर हो जरा. आपले 2 नग गुटान जरा ट्रॉफी जरा बाजूला घ्या. एम माग घ्या माग. अरे 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 तुमच्यामध्ये टॉस होणार समजलं का? ज्याचा त्याला तो टायर बॅट्समॅन समजलं. थांबा थांबा डायरेक्ट मी खाली ठेवतो. बोला की छापा केला टायर आणि तुला तो टायर. ओके. आणि शेवटला तुला 15 kg असणार. एक छोटी थाळी घ्यायची एक मोठी थाळी घ्यायची आणि तो दोन्ही पण मोठ्या थाळ्या घ्यायच्या. हा फक्के आखले तिथून तिथपर्यंत जायचे तिथून इथपर्यंत यायचंय. अरे आहे ना पोरं तिथं काय. ओके धर बाकीचे बसून घ्या त्याला. थांबून घ्या ना लाईनने. जोरवाला पहिला इथं जोरवाला टायर फ्लिप वाला तिथं थांब. समजला. 20-20 सगळं 20-20 आहे आणि काउंट होणार. चला 2 नग घ्या चांगले. हे काउंट करते ज्याला मोजता येते शाळा शिकले 12वी पास येते. कुठे जेवण कुठे जेवण ये कापशी ये चला दोघं. व्यवस्थित काउंट करायचं आणि मोठ्याने काउंट करायचं. चुकू नका आता लगेच चालू करेल मी. हा माग थांबा. हा रेडी सगळे. हा नाही उभं राहूनच फुल मारायचे बर का. नाही तर जोर मारायचे. त्याला काय दाखवलं आता सपाट दाखवल्या काय राहू. काउंट करा व्यवस्थित. हाफ मारले तर डायरेक्ट स्किप करायचा. सेट स्टार्ट. नीट मार रे तू. नीट मार. जागा क्रंचेस चालू करा. स्क्वॉट जागे हो. व्हेरी गुड व्हेरी गुड. थोडं खाली जा अजून. हा 14 15 टायर तुला कोणता दिलाय. काउंट कर. टाइम लावला ना टाइम दाखव मला एकदा. 1:38 1:40 एकच काउंट करायचा एकदा. काउंट कर रे. काउंट करा व्यवस्थित. प्रत्येकाला टाइम सांगितलं जाईल. व्हेरी गुड. चला क्लॅप करा. तू 20 kg घे रे. तू 20 kg 2 मोठा 10 kg. हे तिकडे 2 जण थांबा. आपले 2 जण 100 मीटर थांबा ते कळचे. चल घे. त्याचं दाखव एकदा. फिनिशिंग दाखवून पळ तिकडे. चल घे चल कमान. 3:38
3 मिनिट 38 सेकंद. चल कमान घे, फास्ट घे, चल घे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 3 मिनिट 52 सेकंद. अरे 3 मिनिट 52, दुसऱ्याचा 3 मिनिट 38 एकाचा 52. मायक्रोले आला बाबा स्टेशन मध्ये कुठे जायचं तू? तुम्हाला गेम आता कळत असणार आहे. पहिला झाला 3:38, दुसरा झाला 3:52. आता पुढचे दोघं आहे प्रमोद बनकर, रामेश्वर चव्हाण. चला फोटो समोर या. रामेश्वर चव्हाण. चव्हाणच्या जागेवर तू सोनवणे सोनवणे करू त्याला काय दाव आपल्याला कुठं गव्हर्नमेंट डॉक्युमेंट रे सांत्या. चला बाकीच्या मागं थांबून घ्या. काय रामेश्वर चव्हाण रामेश्वर चव्हाण, प्रमोद बनकर ऍडव्हान्टेज आहे त्यांचं बघून अजून आपण फास्ट करू शकतो. हा टायर पोर डायरेक्ट टाकवतात. आता हे असं घ्यायचंय, असं खाली टाकायचंय, असं घ्यायचंय खाली टाकायचं, असं घ्यायचंय खाली असं टाकायचं. तुम्ही डायरेक्ट टाकता पलीकडे जाता, मग तो वाईबल होतो. हा जड असला मग डायरेक्ट पडतो. पुढची नावं घ्या. चला 2 मयूर थोरवे, पांडुरंग गडदे. रेडी का? रेडी. तुम्हाला काय विचारायचंय? रेडी? हा अरे ते राहिलं ना, टॉस राहिला. टॉसचं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना टॉसचं? ज्याचा टॉस पडल म्हणजे कोणता पण घ्या, जो जिकल त्याला कोणता पण घ्या. पण ह्या टायरवर 20 किलो 15 किलो, ह्याने 20 किलो. समजलं का? हा तिथं. कारण की हा टायर जरा हलका आहे ना, हा जड आहे. समजलं का? ह्याला 15 आणि ह्याला 20. समजलं का? समजलं? छापा कोणता घ्यायचा? छापा तो पडला पण कोणता घ्यायचा? हा ह्याला मग तुला 15-20 किलो वजन न्यायला लागेल. समजलं फ्लिप कसा करायचा? टाइम स्टार्ट नाव. फुल नीट मार, नीट मार, डिप्स नाही मारत तू पण फुल मार, फुल मार. हा मागे जा, मागे जरा, मागे जरा. हा हाप मारतोय बरं का तू, हाप मारतोय. हा मागे येत जा. चला क्रंचेस काउंट करा व्यवस्थित. स्क्वॉट 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 20. खाली जा, खाली जा, खाली जा. थोडं अजून खाली. ये टायर घे. ए तू सांग त्याला व्यवस्थित. 12 फास्ट घे ना जरा, घे रे फास्ट. 17 टायमिंग कोणी सांगणार नाही. टायमिंग नाही कोण सांगणार. हो ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल. चल रे, चल 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 घे.
चेअरअप करा याला. चल 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 घे फास्ट. पहिल्याचा 3-1-84. त्यांना नाव विचारा. पहिला कोण? मयूर थोरे कोण आहे? 3-1-84. आणि दुसऱ्याचा 3-13. ओमकार निकम अजय माडवी. माडावी का माडवी जे असेल ते करा चालू. आता जो टायर पाहिजे त्याला तो मिळणार. समजलं. छापा काटा आता टायर देऊन आणीन. छापा काटा. समजलं नाही समजलं काय काय काय. अरे हा छापा हा काटा ज्याचा टॉस. तू टॉस बॉलर आहे ना. वर फेकले बोल. तुला कोणता टायर पाहिजे? कोणता टायर पाहिजे? मग हा टायर घेऊन गेला की तुला 2 मोठ्या थाळी घेऊन पळायला लागणार आहे. समजलं. बरं घे बाबा त्यो 15 किलो. याच्या मांडव टप्पू टाकेन मी. घेऊ काय 20 किलो थाळी घेऊन जायची ह्याच्यासोबत. समजलं. चला टायर होऊ दे एकदा. ते दोन्हीकडे आणा ते दोघांना. हा टोपीने काय अडचण यायची नाही ना. ते मशीन टोपीमुळे मला टाइम जास्त आला. तसं काय होणार नाही ना. गोगल देऊ तुला. चला काय हरकत नाही. टाइम वाले. युअर टाइम स्टार्ट नाव. याडा आहे काय खाऊन येतो लई. मग प्लेट 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. दात घेत पाडताना व्यवस्थित जरा. काउंट त्याच्या जवळ काउंट. पंधरा केजी 15 घे. 15 हे घे. जा पटकन फास्ट. खांद्यावर टाक ना तर मोठक्यात टाक. कॅमेरावर धर. किती असं आहे कॅमेरा खाली धरून चाललाय आणि पळतोय. चल चल फास्ट घे फास्ट घे फास्ट घे. किती 3 का? यार आपले 2 नग थांबा ना तिथं. ते थांबा की. APSR कॅमेरा खाली धरून पळतोय तू. असा असा धरून पळ ना. जाते चल घे. कामॉन कामॉन. चल घे 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 घे. मा कुठे बोलतोय. टायमिंग टायमिंग लिहा. आता टायमिंग कोणा सांगू नका बरं का. कोणा सांगू नका म्हणजे कसं ते जरा. चला पंकज महाजन सुशांत थोरात. हा मग पवन महाजनच म्हणलं मी. हा का पवन महाजन सुशांत थोरात. चल थांबून घ्या. काय टॉस करा याला. टॉस करा. टॉस जसा टॉस पडेल त्याने टायर चूज करायचा. ज्याने हा टायर चूज केला ह्याला 20 किलो थाळी असणार. तो टायर चूज करून त्याला 15 किलो थाळी असणार. समजलं. काटा तो टायर आणि 15 किलो वेट. समजलं. तुला तो टायर 20 किलो वजन. समजलं पाहिजे. टाइम स्टार्ट नाव. 1, 2,
तेच म्हणलं पवनचे चाहते भरपूर आहे त्याकडे. 9 10 घे टायर घे. व्हेरी गुड व्हेरी गुड. पलीकडनं यायचं. हा ए त्याच्याकडे लक्ष द्या. डिसमिस डिसमिस पुढे दिसा ना मला तो इथं काय. मी तर ट्राय तर कर ट्राय तर कर. नाव काय त्याचं सुशांत. काय कशाला काय टाकायचं. तिच्या अंगावर टाकशील. चल 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 ए पळ. हा चल चल फास्ट घे. चल पाय उचलून टाक. उचल पाय घे फास्ट घे. चल घे चल फास्ट घे. चल टायमिंग कोणी सांगणार नाही. कोणी बघू नका बाकीचे. चांगला आला. साहिल पाटील ज्याचा टॉस पडेल त्याने चॉईस करायचा कोणता टायर पाहिजे. समजलं. हा टायर घेतला तर 20 किलो. तो टायर घेतला तर 15 किलो. समजलं. टॉस करू. छापा कोणता टायर पाहिजे तुला. हा हा आणि तुला 15 किलो वजन. हा तुला 20 किलो वजन. ओके रेडी. थांबा थांबा थांबा. उभं राहायचं. रेडी का सगळे. टाइम वाले रेडी का. टाइम स्टार्ट नाव. फुल मार. हा व्हेरी गुड. PSI फिरून घ्या ना असं. हे आपले नग दिसत जरा जनतेला. येणार दाखवा जरा. बिना मेकअपच्या जाऊ दे. बाजाला इकडे घ्या आता. त्यांना घे. ए सांगत्यार इकडे चालू आहे पटकन घे ना. एक 2 20-25 जण आहेत. 4 5 6 7 गुड व्हेरी गुड. टायर वाजवायच्यात. 9 7 घे टायर. अरे इकडे इकडे टाक मग मला काय. चल घे चल घे. टाक कांद्या जाऊ दे.
टाइम दाखव. टाइम कुठे? टाइम कुठे? चल घे 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 चल घे. 3-0-0-12. 3-0-0-12. नाव काय रे तुझं? घे. ए टाइमली कुठे? पहिल्याच नाव काय? टाइम स्टार्ट नाव. फुल मार. हा कमॉन घे. इकडनं 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 यायचंय. इकडनं यायचंय. हा हा घे. चल घे. किती? 2-43. लिहून ठेवा. चल रे तो मागचा राहिलेला काय होतंय? आवाज नाही नीट येत. आवाज नाही नीट येत. चला शेवटचा विद्यार्थी राहिलाय. टाक कांद्याव नाही टाक काखत आणि घे. चल पळत घे. चल 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 चल. कसं वाटलं तुम्हाला टास्क पूर्ण करता? बेस्ट आहे. शेवटला राहिला पण. हा शेवटला राहिला. टायमिंग आलाय तुमचा व्यवस्थित पण बघू आता फायनलला. बघू की सर. चालेल चालेल. हा येईल बेस्ट बेस्ट अजून. चला कमान पुढचे 2 नाव घ्या. चला ऋतुराज निंबाळकर, रोहन चव्हाण, रोशन चव्हाण 2 नग आपलेच आहे. चला घ्या. आम्ही टाइम मध्ये तर कधीच पाप नाही करणार बाबा. मापात पाप नसतं. थांबून घ्या. ज्याचा कॉइन पडेल त्याने चॉईस करायचा कोणता पाहिजे. हा चॉईस केला तर ह्याच्यासोबत तुम्हाला असणार आहे 20 किलो आणि ह्याच्यासोबत 15 किलो. समजलं? पुढं अरे कोण बोललंच नाही. हा छापाकाला बोलायचंय. थांब थांब कुठे गेला? इकडे बघा. छापा कोणता घ्यायचा तुला? ह्यो आणि 15 किलो. ह्यो 20 किलो. समजलं? कोणता टायर घ्यायचा? तो टायर आणि 20 किलो. रेडी? टाइम स्टार्ट नाव. तुम्हाला 2 मिनिटाच्या आत. व्हेरी गुड. घे 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 घे. चल रे मित्रा. 20 स्कॉट 20. खाली जा खाली जा. हा अरे स्पीड घे स्पीड घे स्पीड घे. एकदम मस्त चाललेलं आहे.
नाही टायमिंग दाखव. घे 3-2 3-11. नाव काय? त्याचं 3-11 त्याचं 3-2. नाव काय? नाव काय तुझं? चला रे. अच्छा छापा काटा काटा कोणता घ्यायचा? 20 किलो ते काय जड असतं. हा वाला तुझं नाही का हे आपल्याला घ्यायचं. हा तुला 15 किलो तू हा घेतला तुला 20 किलो काय झाला टॉस. चला टाइम स्टार्ट नाव. फुल मार. हा 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 अरे यार सांगा ना मी चालले. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणलंय का तिकडे जाऊ द्या. तिकडे आहे ना एक. गिटार माग पलीकडनं जायचंय. अरे रोशन पलीकडनं जायचंय टाकला की काउंट करणार नाही. पलीकडनं जायचंय इकडनं ह्याच्यात टाइम नको घालू. अरे इकडं नाही आता जिकडनं टाकेन तिकडनं जायचं लगेच. बाजूला यार खाली धडके. काउंट करणार रे अरे खाली सोडत जा. हा कसं होते काम भरपूर ती चाहते. अकॅडमी लॉस मध्ये नेली थोडं पाला तू यास लागत मग ते थाळी तेच माग आहे ती. 258 रोशनच नाव आहे. 258 टाइम आलाय चांगला पण आता तुला फायनलला सांगतो. चांगलं केलंस तुम्ही करायला आलेत का हारगोडे?
यांचे टास्क वेगळे. यांना 20 जोर, 20 क्रंचेस, 20 स्क्वॉट आणि डायरेक्ट ते 20 जोर, 20 क्रंचेस, 20 स्क्वॉट आणि डायरेक्ट 5-5 केजीचे 2 डंबेल घ्यायचे. ज्याला डंबेल भेटत त्यांनी डंबेल घ्या, ज्याला थाळी भेटत त्यांनी थाळी घ्या. समजलं? काय कोणाला विचारायचंय? टाइम स्टार्ट नाव. 1 2 3 4 5 6 7 खाली जा, खाली जा, खाली जा. 11 12 गुडघे खाली टेकले तर चालतील. 18 20 क्रंचेस, क्रंचेस. 1 2 3 4 5 6 स्क्वॉट, स्क्वॉट. खाली जा, खाली जा. 1 8 2 9 10 11 12 13 14 15 16 17 घे डंबेल्स घे. ए तिच्या का लक्ष. अरे बाजूला हा. कॅमेरा दिसू दे बाबा, नाही तर खालची जमीन दाखवशील. चल चल घे 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 चल. कमान कमान घे, फास्ट घे. चल चल घे, कमान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परमेश्वर जाधव, तुमचा टॉस होणार. ज्याचा टॉस जिंकल त्याने चॉईस करायचा कोणता टायर घ्यायचा. हा टायर चॉईस केला तर या टायर सुद्धा मिळणार तुम्हाला 15 20. याला 15 आणि त्याला 20 केजी. समजलं का? प्लेटा ठेवा, प्लेटा. हा टायर तिकडे 20 केजी. हा नाही, ह्या टायरला ह्याला 15 केजी, त्याला 20 केजी. कारण तो हलका आहे, हाजड आहे. उडू. छापा काटा, छापा काटा. काटा द्यायचा. काटा कोणता घ्यायचा? ओके, तुला 15 केजी, तुला 20 केजी. आलं लक्षात? चला घ्या थांबून. काय समजलं सगळा? टाइम वाले ए बाळांनो बसून घ्या ना. ए बसून घ्या की. ए माग थांबा ना. टाइम वाले रेडी का? टाइम स्टार्ट नाव. लय फुल मारतोय. फास्ट मार रावल्या. नीट नीट मार. नीट मार, नीट मार. हा 14 15 16 17 नीट मार रे. हिच काय नको देऊ. मार मार चल ओढ. 6 1 7 2 8 3 9 4 10 5 11 12 13 14 15 16 17 18 19 13 20 14 15 16 3 17 4 मागो मागो तुम्ही मागो. चल 8 9 10 11 4 5 6 7 8 17 18 19 20 12 13
3 4 5 6 एक स्पीड 7 3 8 4 9 8 पंधरा के 15 हा त्याला टेस्ट रननी मागे मागचा त्यांचे पैसे आपले पुढे खंडू घेतात कॅमेरा नीट धर की कॅमेरा त्याच्यावर धर की जाईन पण मागे माझा दिन फेकून चला पुढचे नाव काय 32 तुझा काय हरकत नाही पुढे पुढे नाही इकडनं फ्लिप केला की परत इकडनं तुमच्यात एक टॉस होणार होता समजलं शेवटचा राऊंड बरं का शेवटचे दोघं राहिलेले माहिती आहे मला सगळं टॉस डायरेक्ट उडवतो ज्याचा टॉस येईल त्याने चॉईस करायचा कोणता टायर घ्यायचा छापा कोणता टायर घ्यायचा तुला हा टायर आणि 15 किलो वजन हा टायर तुला 20 किलो वजन 15 किलो लक्षात ठेवा ना ते 20 किलो नाही तिथून समजलं का तिथे एक छोटी थाळी आणि एक मोठी थाळी 15 किलो वेगळं ठेव 20 किलो वेगळं ठेव 20 किलो कोणता 20 किलो म्हणजे 10 किलो एक थाळी 10 किलो एक थाळी तुला 10 किलो एक थाळी 5 किलो एक थाळी दाखवलं तिकडनं तक 20 किलो तिथं 15 किलो अलीकडं समजलं का तू कोणतं काय तुला अलीकडचं 15 किलो तुला पलीकडचं 20 किलो तू एवढं विभाग का नव्हता का काय करत होता जोर क्रंचेस स्कॉट आणि टायर फ्लिप इकडे काय तिकडे जात घेऊन तिकडे टायमिंग वाले टाइम स्टार्ट नाव नीट हा 4 5 6 7 8 9 10 11 12 नीट मार 14 15 16 नीट मार फुल मार 5 6 फुल मार 7 8 9 10 फुल मार 11 12 13 14 फुल मार 15 16 17 18 19 फुल मार 20 स्कॉट खाली जा 12 13 14 15 16 17 घे टायर फिरून या फिरून इकडे या इकडनं येत जा यार पलीकडनं जा घे चल घे
पलीकडनं खाली दाब टायर. नीट काउंट कर त्याचे किती झाले. घे चल कमॉन चल घे शेवट जा घे 15 किलो 20 किलो 20 के 15 हाँ. वड अरे वडके मस्त चल वड सगळ्यात भारी उलट ठेणी दिलाय तसं तर 5 डंबेल समझ टाइम घे 14 15 16 17 18 बाजूला 15 अरे लावायचा कॅमेरा छोटे चिट्टे बोलते जिद्द अकॅडमीचे 2-15 2-9 2-15 किती भेटणार तुला पाहिजे आणि तुला ना त्याला काय एक नंबरची आले काय त्याचे ना सॉक्स बिक्स काय तुला सॉक्स तुला पाहिजे पैसे देऊ नका पैसे मागा नंतर चला सगळे चला या 3 लाईन मध्ये थांबा टायमिंग सांगून देतो आणि एक 6 मी तुमच्यातलंच निवडणार आहे पाणी बिणे खाणे बिणे काय आणलंय का नाश्ता मिळेल तर तुम्हाला नाश्ता करा जास्त सांगा इथं कोण डोको नका चला माखू 2-5-6 हाय की थांब 400 नका करू
रोशन चव्हाण पण नाही. रोशन चव्हाण 258 मी टॉप 5 जणांचे 6 जणांचे नावांचे पहिल्यांदा सेटला करून पॅकेज टॉप 6 जणांचे नाव सांगतो. म्हणजे लाईनीने सांगतो. प्रमोद बनकर, पवन महाजन, तुमचा 2:51.16 मायक्रोसेकंद. करण मुसळे 2:43.84 मायक्रोसेकंद. राहुल गायकवाड 2:54.09 मायक्रोसेकंद. सार्थक माने 2:42.37 मायक्रोसेकंद. अर्जुन नेवनकर 2:47.79 मायक्रोसेकंद. आपण हे 5 जण आहे. कुठे इकडे थांब की. मयूर वंजारे म्हणजे टाइम सांगतोय फक्त 3:38. समर्थ मगर 3:52. रामेश्वर सोनवणे 3 मिनिट. मयूर थोरवे 3:13. पांडुरंग गर्दे 3:1. ओमकार निकम 3:10. अजय माडवी 3:57. कार्तिक थाटे 3:38. साहिल पाटील 3 मिनिट. योगेश भूतनार 3 मिनिट 40 सेकंद. ऋतुराज निंबाळकर 3 मिनिट 2 सेकंद. रोशन चव्हाण 2:58. कुठे येतो पण नाही झालं ते ह्याच्यामध्ये. ओमकार मेत्रे 3:11. सागर गावडे 3:11. परमेश्वर जाधव 3:15. मुली प्रीती माने 2 मिनिट 13 सेकंद 67 मायक्रोसेकंद. सानिका कापसे 2 मिनिट 1 सेकंद 72 मायक्रोसेकंद. सायली घागरे 1 मिनिट 56 सेकंद 83 मायक्रोसेकंद. हर्षद बेराडे 2 मिनिट 9 सेकंद. गौरव डोंगरे 2 मिनिट 15 सेकंद. आपल्या अकॅडमीत 4 जण आहेत. 4 आपलेच आहेत. 4 आपले. आता असं मस्त बाकीचे पार्टिसिपंट यांनी अकॅडमीचे घेतले तसं काय नाही. तसलं यांचा पाका काम काढेल मी. पण मित्रांनो तुम्ही आले इथं. आपला कॉम्पिटिशन खूप चांगली झाली. टायमिंग पण चांगला आला. हे 4 अकॅडमीचे फक्त 2 बाहेरचे. मला वाटलं सगळे येतील बाहेरचे असं मला वाटलं होतं. पण आपले पार्टिसिपंट जास्त आले नाही. 150 जण बोलवले होते पण त्यातले किती आले 17-18 जण आले फक्त. काय हारजीत चालूच असते. काय असं मनाला काय वाटून घेऊ नका. आपण पुढच्या कॉम्पिटिशनला सुरुवात करू. आता 2 दिवस आराम करा. सोमवारपासून चालू होणार आहे. बाकीचे विद्यार्थी तुम्ही आले आमच्या अकॅडमी येऊन अकॅडमीची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. पुढचं कॉम्पिटिशन नक्कीच घेणार आहे आणि त्यासाठी 25,000 रुपये बक्षीस असणार आहे आणि मोठी ट्रॉफी. त्यासाठी ह्याच्यापेक्षा वेगळे टास्क असतील समजलं. त्यासाठी एक एंट्री फी असणार 501 रुपया. तर फुकट ठेवल्यावर कोण येत नाही त्यामुळे मी एंट्री ठेवणार. पण बक्षीस 25,000 असणार आहे. 25,000 आणि एक मोठी सगळ्यात मोठी ट्रॉफी समजलं का. त्यासाठी हा टास्क झाल्यानंतर हा 15 दिवस नंतर 15 दिवस ब्रेक नंतर 7 दिवसाचा तो टास्क असणार आहे. पण तो खूप युनिक असणार आहे समजलं का. त्याच्यामध्ये 1600 मीटर नसला का असणार. त्याच्यामध्ये खूप वेगळा टास्क असणार आहे समजलं विद्यार्थ्यांना. तुम्ही आला अकॅडमी शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन आणि सिलेक्ट झाल्याचं पण अभिनंदन. जे आता नाश्ता करून घ्या. बाहेरचे विद्यार्थी आंघोळ बिंघोळ करून रवाना झाले तरी काय हरकत नाही. चालेल. धन्यवाद. का हा टिकल सर 15 इथं नाही टिकल हा माझी इच्छा आहे सर खरं सर. असं नाही ना. तर मित्रांनो पवन महाजन ना. पवन महाजन टाइम किती आलाय 2:51 टायमिंग आलाय. आणि ऋतुराजचा किती 3:2 3:2. हा म्हणतोय मला खेळायचं नाहीये मला त्याला खेळवायचंय. ऋतुराज त्याचा 3 मिनिट 2 सेकंदाला आलाय पण त्याच्यापेक्षाही चांगला टायमिंग भरपूर जणांचा आहे. पण हा म्हणतोय माझ्याऐवजी मला त्याला खेळवायचं. त्याला तेच खेळते सर माझ्या. अरे खेळायचं काय सांग बाबा. ठिकाणी असेल तुम्हाला नाही नाही मग त्याला
तुला काय झालं? नाही त्याला तू खेळ पाहुणे, तू खेळ. काय भावा जिंकला आपल्याला? बघ बाबा तुमचं हा ना, पाहुणे, बघा. तू खेळ. तुम्ही म्हणा त्याला खेळून ती अरे तुझ्या trophy मिळतो ना भावा, photo काढायला. नाही तू खेळत अरे नाही पाहुणे, तू खेळ. नाही 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 आता ते नाही म्हणतोय मानलं काय विषय नाही माझं तसं काय नाही नाही, तू trophy. नाही तुमचं तुम्ही बघा ते मला नका सांगू पाहुणे, तू खेळ. भावाला. ऐक तू खेळ 15 दिवस तू खेळत तुम्ही म्हणा नाही ना माझं काय नाही मी गेम घेणार आहे पुढल्या वेळेस अजून हायतात आपण दोघं मिळून. पुढलं आहे ना, पुढलं पक्ष जाणार नाही. ठीक आहे मग हाच खेळतोय पवन महाजन. तर मित्रांनो आपण सोमवारपासून आपल्या टास्कला सुरुवात करतोय मित्रांनो आणि असा सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि आमची पहिलीच वेळ हा चॅलेंज घेण्याची काय चुकलं माकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच आम्हाला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र. आता विनर एक पुढच्या टास्कसाठी तिघी पण आहेत. हा पुढच्या चॅलेंजसाठी एकटीच आहे का तिघी पण आहेत? कोणत्या आता एकच आता सोमवारपासून चालू आपलं. मग आम्ही तिघी पण आहेत ना ते? नाही 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 एकच आहे का? एकच तुम्ही खूप चांगला टायमिंग दिला असेल तर तू चांगले आहे म्हणजे तू स्पोर्ट पण आहे का कोणता गेम आहे तुझा लॉंग आहे. हा का क्रॉस कंट्री अच्छा वा 21-45 काय 21 किलोमीटर चांगला आहे. तू मी पण स्पोर्ट्स मध्ये कोणता गेम 800 1500 3 800 काय Cross टाइम country. काय मेडल प्लेस कुठं आहे का नाही सर विभागला आलं होतं हा. तिसरा बसलो होतो हा का काय टाइम सर 2:40 होतं. अच्छा चांगला टाइम ठीक आहे काय हरकत नाही. आता मुलगी एकच घ्यायची होती मुलं 5 घ्यायची होती पण मी 6 घेतले. पुढच्या कॉम्पिटिशनच्या वेळेस नक्की या तेव्हा नक्की तुम्ही हे असाल तेव्हा जरा संख्या जास्त असणार आहे. तेव्हा मुली 5 असणार आहे मुलं 5 असणार आहे. पण बक्षीस 25,000 रुपये पण मुलींना वेगळं बक्षीस मुलांना वेगळं बक्षीस. तुमचा टास्क वेगळा त्यांचा टास्क वेगळा असं असणार आहे. तेव्हा नक्की पार्टिसिपेट करा. आणि आता नाश्ता वगैरे करून आराम करून गेले तरी चालेल काय हरकत नाही. कुठून आले तुम्ही अरे बापरे लांबून आल्या काय हरकत नाही. हारजे चालूच राहते. धन्यवाद. जिद्द अकॅडमी चॅलेंजर कोण होणार महाराष्ट्र चॅलेंजर याचा विजेता मित्रांनो कोण ठरणार कोण घेऊन जाणार 5,000 रुपयाचा रोख बक्षीस आणि ही ट्रॉफी मित्रांनो त्यातले 5 जणांच्या आपण सिलेक्शन केलेलं आहे. आता सोमवारपासून याचा टास्क सुरू होणार आहे तर बघूया कोण टिकतंय 15 दिवस कोण वर्कआउट मध्ये टिकतंय कोणाचे पॉईंट जास्त होते ते आपण शेवटपर्यंत बघूया. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा जेणेकरून आम्ही नवीन काहीतरी टास्क घेऊन येत जाऊ. जय महाराष्ट्र.